Life in a world that keeps changing. Think that it's progress you're making. Copy and paste pretty faces all the time. Pictures so perfect we play through. Only cause you set up the angle. Web that you weave. हॅलो नमस्ते मायबोली निरोपमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही जाणार आहे जर्मनीमधील भाजी मंडीमध्ये म्हणजे आठवडी बाजारमध्ये आणि माझ्या सोबत आहे अदिती। हॅलो। तर अदिती आणि मी इथल्या भाजी मंडीमध्ये जाणार आहे। तर हे एक फार्मर्स जे असतात जे शेतकरी असतात इथचे हे आपला सर्व बाजार म्हणजे भाजीपाला वगैरे जे काही असणार इथं एक 8 दिवसातून एक वेळ इथं मार्केट असते तिथे येतात। तर सर्व शेतकरी आपला सर्व भाजीपाला वगैरे घेऊन इथं स्टॉल लावतात। तर तसं तर मार्केटमध्ये भाजीपाला मिळतो मार्केटपेक्षा इथं म्हणजे जे आठवडी बाजार असतो तिथं थोडा कॉस्टली असतो पण फ्रेश असतो। तर सर्व जर्मन लोक इथून घेतात इथं डायरेक्ट त्यांच्या शेतीतून इथं येतो त्याच्यामुळे फ्रेश असतो। तर आम्ही इथं आठवडी बाजारमध्ये आलो आहे आणि अशा प्रकारचे इथं हे स्टॉल असतात। हे त्यांच्या गाड्या आहे आणि असे ते स्टॉल लावलेले असतात। तर इथं हे पंपकिन आहे हे एक थोडं इंडियन टाइप वाटतं। तर इथं हा एक पंपकिन आहे तो आहे 3 युरोचा तर 250 रुपये इंडियन रुपीज 250चा हा एक पंपकिन आहे आणि हा थोडा इंडियन टाइप वाटतो। याची इथं प्राइस नाही लावलेली। नंतर तिथं पोटॅटो आहे इथं बीट आहे असे सर्व इथं कॅरेट आहे थोडे गोड असतात कॅरेट आणि फ्लावर वगैरे असे भाजीपाला थोडा असतो। इथं ओला लसूण आहे ओला लसूण पण 250च्या आसपास 200च्या आसपास आहे। तर तो आहे 200च्या आसपास आहे। आणि इथं आलं आहे हे आपल्या आल्यासारखं नसतं तिखट वगैरे नसते एवढं ते। आणि हे बाकी इथं इकडे कर्ड वगैरे आणि मोडे ते छोटे छोटे दिसतात ते मोडे आहे आणि हे छोटे लेमन आहे। आणि ते आपले भारताचे वांगे आहे पण त्याला आपल्या वांग्यासारखी एवढी चव नसते। नंतर हे टोमॅटो छोटे आणि इथं मला शेपू पण मिळाली शेपूची भाजी पण आहे तिथं 5-6 काड्या आहे शेपूच्या भाजीमध्ये शेपूची भाजी इथं हा पपया आहे तर तो आहे 7.95 1 kg म्हणजे इंडियन रुपीज 650-700च्या आसपास kg तुम्ही पाहू शकता। आणि तिकडे तो एक मँगो आहे माहीत नाही हा कोणत्या प्रकारचा मँगो असतो पण गोड असतो हा पण आपल्या जसं इंडियन चव असते तशी नसते ना। नंतर इकडे फ्रूट्स आहे स्ट्रॉबेरीज वगैरे इथं सर्व हे लोक खूप स्ट्रॉबेरीज बेरीज खूप खातात म्हणून इथं स्ट्रॉबेरीज आहे हे ग्रेप्स वगैरे। आणि इथं एक जसं आपण जातो ना आपल्या कोणी आजारी असलं तर नारळ वगैरे पाण्याचं घेऊन तसं इकडे नाही इकडे कोणी आजारी जर असलं तर फ्लावर वगैरे घेऊन जातात। तर इथं बघा किती छान छान फ्लावर आहे असे छान छान फ्लावर लावलेले इथं। इथं जर कोणाला भेटायला जायचं असलं तर फ्लावर घेऊन जातात काही थँक्यू म्हणायचं असलं तर फ्लावर घेऊन जातात। आणि हे मिरचीचं रोप आहे ही मिरची खूप तिखट आहे असं म्हणतात। आणि हे इथं एक ऑर्गॅनिक प्रोडक्टचं शॉप आहे
तर इथं जे आपण लहानपणी गोळ्या खायचो त्या पण गोळ्या इथं, तर त्याची किंमत आहे 350 म्हणजे 250-300च्या आसपास. आणि हा एक ओला लसूणाचा एक गाठा, हा 150 रुपयाचा एक गाठा आहे. आणि इथं आहे आपला एक इंडियन आलं आहे, ते पण 100 ग्रॅम आहे, 80-90च्या आसपास. तर तुम्ही पाहू शकता किती महाग आहे. आणि त्याच्यानंतर मला इथं हे दिसलंय, हे आहे आपला लेमन ग्रास, वाढलेला लेमन ग्रास आहे, ते पण 2.80 युरोचा आहे. तुम्ही पाहू शकता किती महाग आहे. आणि आणखी मला इथं दिसलंय हे टी, हे बघा टी, हे आहे चायपत्ती, पानं म्हणजे त्याच्यावर कोणतंच नाही, ऑर्गॅनिक आहे ते, चायपत्ती आहे ही. आणि नंतर हे आपले सर्व सुके मेवे, काजू, बदाम, हां तेच आहे. नंतर इथं आपलं तीळ, हे सर्व सीड्स आहे, मेलन सीड्स वगैरे, आपले सनफ्लावर सीड्स. आणि त्यानंतर हे आपले गरम मसाले, इथं मिरे आहे, वेगवेगळे मसाले. त्यानंतर इथं पण काहीतरी ऑर्गॅनिकच आहे, मला पण माहिती नाही. नंतर हे आपले करी मसाला आहे. नंतर हळद, ही हळद 2 प्रकारची, ही पण एक हळद आहे थायलँड आणि ती पण एक हळद आहे. नंतर हे आपले सर्व मसाले इकडे, बेलपत्र वगैरे, सॉल्ट. आणि हे सर्व असं एक ऑर्गॅनिक प्रोडक्टचं शॉप आहे. इथं सर्व ऑर्गॅनिक आहे, पण खूप कॉस्टली आहे. आणि ह्या अशा गाड्या असतात त्यांच्या, ह्या गाड्या त्या त्यांचे कारला वगैरे ट्रकला लावून असे इथं लावतात आणि परत ते त्यांच्या घरी जातात. हे बघा अशा गाड्या असतात त्यांच्या मोठ्या मोठ्या, आणि इथं स्टॉल लावतात. Life in a world that keeps changing, think that it's progress you're making, copy and paste pretty faces all the time, pictures so perfect we play through only cause you set up the angle, web that you weave got us tangled, caught in what's before our eyes. Show off your fantasy reality, whoa, that's yours but I'll keep doing mine. You'll be living your good life, catch a glimpse from the outside, then you see me now, see me now, see now. Don't need any timeline to prove that this is my life. I can see it now, see it now, see now. You'll be living your good life. Hello. तर तुम्ही पाहिल्याच असणार की छोटे छोटे वस्तू, एक कांदा ओल्या लसूणाचा किती महाग आहे. 150 रुपयाचा एक कांदा, एक गाठा मिळतो ओला. तर आपल्याकडे किती स्वस्त मिळते. आपल्याकडे कोणी पण एक असंच देऊन जातं. आणि इथचे शेतकरी खूप श्रीमंत असतात. इकडे ते आपल्या गाड्या ज्या त्यांनी इथं लावलेल्या आहे, तर ते माल भरून घेऊन जातात आणि त्यांच्या स्वतःच्या BMW, मर्सिडीज अशा गाड्या घेऊन येतात ते सकाळी. तर तुम्ही पाहू शकता याच्यावरून. आणि इथं असे भाव वगैरे काही केला जात नाही. जो फिक्स त्यांचा रेट असतो तोच ते इथं विकला जातो. कोणीच इथं भाव वगैरे करत नाही. तर तुम्ही पण यानंतर आपल्या शेतकऱ्याबरोबर कधीच भाव करू नका. खूप कष्टाने करतात आणि खूप स्वस्त विकतात. आणि थंडी पण खूप आहे इकडे. आता आज थोडं ऊन आहे, ऊन दिसते, पण थंडी खूप आहे. एवढी थंडी आहे की माझ्याच्याने आता बोलल्या पण जात नाही. आणि मी पण थोडा भाजीपाला घेऊन आले. आणि या लोकांची एक भाजीपाल्याची पण एक वेगळीच पिशवी असते. एखाद्या वेळेस मी मार्केटमध्ये जर गेली तर तुम्हाला दाखवेल ते.
आपल्यासारखं आपल्याकडे कसं सर्वेज जी खराब असते ती बाजारासाठी पिशवी वापरल्या जाते आणि यांची अशी बॅग असते की ते त्याला व्हील्स वगैरे असतात, म्हणजे ते आपण घेऊन ओढत पण जसं आपण एअरपोर्टवरती वापरतो तशा प्रकारे त्यांची भाजी मार्केटमध्ये आणण्याची एक स्पेशल बॅग असते. एक वेळ मी जर मार्केटमध्ये मला जर आता इथं दिसली नाही, मला जर ती दिसली तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन. चॉकलेट आणले. काय आणले? चॉकलेट आणले. चॉकलेट आणले. तर इथं 8 वाजता ही स्टॉल लागतात आणि 2 वाजेपर्यंत असतात. त्यानंतर सर्व आपल्या सामान भरून जेवढी त्यांच्या सामान म्हणजे शॉपच्या आजूबाजूला घाण असणार ते सर्व क्लीन करतात. आता तुम्ही याच्यानंतर जर जाल, आता 1 वाजता मी थोडी उशिरा गेली, 1 वाजता त्याच्यामुळे गर्दी नव्हती. अन्वीला मी झोपून गेली तर मला उशीर झाला थोडा, म्हणून गर्दी नव्हती. नाही तर सकाळी जर गेलं तर खूप गर्दी असते तिथं, कारण मोस्टली जर्मन लोक याच मार्केटमधून येतात, कारण डायरेक्ट शेतीमधून इथं मार्केटमध्ये येते. तर फ्रेश असल्यामुळे सर्व जास्तीत जास्त इथं थोडं महाग असते पण फ्रेश असतं. आणि सर्व त्याच्यानंतर मग सर्व आपलं सामान भरतात आणि सर्व क्लीन करतात. त्या 2 नंतर जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला असं वाटणार नाही की इथं असं काही आठवडी बाजार वगैरे शॉप लागलेली होती, कारण सर्व क्लीन करूनच जातात. तर युरोपमधील भाजी मंडी, मला भाजी मंडी म्हणायला खूप आवडते, इथलं आठवडी बाजार. तर युरोपमधील आठवडी बाजार तुम्हाला आवडला असणार तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया. बाय बाय.